श्री स्वामी समर्थ. स्वामी दत्तावधूत विरचित श्री दुर्गा सप्तशती पारायण. अध्याय 9. अर्धनारीश्वरा ते शरण, बंदूक पुष्प सुवर्ण समवर्ण, पाशांकुश वरद मुद्रा धारण, ऐसे रूप जयाचे. तीन नेत्र अर्धचंद्र, अक्षमाळा सुंदर, तेई भक्ता अभयवर, त्याते नमन करीतसे. नृप म्हणे ऋषीशी, पुढे सांगावे आम्हाशी, देवीने रक्तबीजाशी अद्भुतरीते मारिले. पुढे काय जाहले, शुंभने शुंभाते काय केले, देवीने कैसे मारिले, ते सांगावे मज लागे. ऋषी म्हणती नृपाशी, शुंभ निशुंभ क्रोधाशी, न राहे सीमा परियेशे, मरण पाहून सेनेचे. प्रचंड सेनेसहित देवीवरी आक्रमण करीत, शुंभ निशुंभ ते दैत्य चालूनी जाती देवीवरी. महाशर संधान होत, बाण वर्षय होई अद्भुत, चंडिका बाण अद्भुत छेदे सर्व शस्त्राते. तेजस्वी खड्ग घेऊन शुंभ निशुंभ येई धावून, सिंहदेवी वाहन त्यावरी प्रहार करीतसे. देवी एक दिव्य बाण सोडी निशुंभ लक्षून, दिव्य खड्ग आणि ढाल तोडून टाकिले पहा देवीने. 8 चंद्रकोर असत ऐसी ढाल अद्भुत, देवीने तोडिता चकित, दैत्य पहा होतसे. म्हणून एक शक्ती सोडी तो देवी प्रती, देवी चक्र सोडिती झाली पहा तेधवा. शक्तीचे तुकडे होत निशुंभ क्रोधित चिंतित, शूल गदा फेकीत लक्षणीय देवीशी. देवीचा सिद्ध त्रिशूल भस्म करी सदा गदा शूल, परशु घेऊन असुर देवीवरी धावला. जवळ येता असुर देवी करी वज्रप्रहार, निशुंभ दैत्य धरणीवर पडला पहा तेधवा. देखुनी निशुंभ मूर्छित, शुंभ होई क्रोधित, देवी ते मारावया त्वरित, धावला पहा तेथवरी. दिव्य रथावरी बैसून पराक्रमी दिसे शोभायमान, त्याते येता देखून देवी शंख फुंकीतसे. धनुष्याचा टणत्कार करी देवी वारंवार, सिंहही गर्जना थोर करो लागे तेथवरी. महाकाली महाघोर गर्जना करी तेथवर, कापती पहा असुर म्हणती प्रलय मांडिला. शुंभाते पाहुनी सामोरी उभा राहे म्हणे ईश्वरी, केले अत्याचार देवांवरी त्याशी शिक्षा भोगी तू. उभे राहुनी गगनात देवता जय जयकार करीत, म्हणती अंबे त्वरित मारे शुंभ दैत्याला. शुंभ क्रोधित होऊन शक्ती सोडी अग्नी समान, प्रतिशक्ती सोडून देवी मध्येच मांडितसे. शुंभ भयंकर गर्जत, तीनही लोक तेने कापत, गर्जोनी बाण अद्भुत सोडी देवी ते लक्षोनी. शुंभ बाणाते देवी तोडी, देवी बाणाते शुंभ तोडी, देवा पडती कोडी, कोणी कोणाते ऐकेना. अकस्मात देवीचा शूल भेदी दैत्याचे वक्षस्थळ, मूर्छित होऊनी ते स्थली पडता पहा देवी तो. इकडे निशुंभ जागृत होऊनी आला तेथ, पाहुनी शुंभ मूर्छित, क्रोधे कापे थराथरा. सहस्त्र बाण सोडित, देवी काली सिंहाते वेधित, सर्वाते घायाळ करीत चक्रे सोडूनी त्यावरी. दशसहस्र बाणचक्र निशुंभ सोडी देवीवर, दुर्गा तेव्हा कोपण सोडी दिव्य शक्ती ते. दुर्गा शक्तीने चक्रबाण सारे काढिले तोडून, निशुंभ गदा घेऊन देवीवरी धावला. खड्ग घेऊनी त्वरित देवी गदे ते तोडीत, शूल घेऊनी धावत निशुंभ पहा देवीवरी. शूल घेऊनी हाती झाली वक्षस्थला ते छेदिती, अद्भुत वर्ते तेथे ऋषी म्हणे अवधरा. निशुंभाचे छेदिता हृदय, एक पुरुष प्रकट होय महाबली पराक्रमी काया, येई वक्षातुनी तो. देवीस म्हणे तो पुरुष, उभे राहे थांब येथ, मी आहे येथ जीविता, करी युद्ध मज सवे तू. देवी हसूनी म्हणत, युद्धची मी आहे करीत, हाती खड्ग घेत शिर करी धडा वेगळे. सिंहदेवी वाहन करी पराक्रम दारुण,
सहस्रावधी दैत्य तारून मारून टाकिले पहा तयाने. काली आणि शिवदूती लक्षावधी दैत्य खाती. कौमारी दैत्या मारिती झाली अनेक तेधवा. मंत्रजल ब्रह्मानीचे तेजसत्व हरे दैत्याचे. सोडूनिया रणाते पडूनी जाती अवधरा. माहेश्वरीचा महात्रिशूल फोडी दैत्याचे वक्षस्थळ. सहस्रावधी दैत्यदळ मारिले पहा देवीने. कित्येका वाराहीने मारिले. वैष्णवीने तुकडे केले. इंद्रीने वज्रे छेदिले. किती एका पहा दैत्याशी. काली शिवदूती भक्षित सिंह फोडूनी खात. ऐसे परी होत रणा माझी तेधवा. निशुंभ वध या अध्यायात ऋषी नृपाते सांगत. शुंभवध पुढील अध्यायात ऋषी सांगती नृपाते. मार्कंडेय पुराणात देवी महात्म्य कथानक. संवत्सर सावर्णिक 9वा अध्याय. गोड हा